आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाचा किंवा आदिवासी परिसराचा खेड्यापाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून ठक्कर बापा योजना, 3054 योजना, 5054 योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे। 5054 या योजनेअंतर्गत शासनाकडून आदिवासी विभागाला 280 कोटी रुपये पूर्वी प्राप्त झाले होते आणि त्या निधीचा आम्ही वितरण केलेलं आहे, समसमान वितरण केलेलं होतं। मग आम्ही विचार केला का बा आदिवासी विभागाला परत फायनान्स विभागाकडून निधी मिळाला पाहिजे। त्यामुळे सर्व आमदार मिळून माननीय अजितदादांकडे आम्ही गेलो, दादांना विनंती केली की उर्वरित जो निधी आहे तो दादा लवकरात लवकर जर दिला तर जे कामं झालेले आहे त्या कामाला 100% निधी देण्यात आम्हाला वाटप करता येईल। त्यामुळे दादाने ती मागणी मान्य केली आणि निश्चितच आज उद्या तो निधी प्राप्त झाला का समसमान निधी कोऑर्डिनेशन करून वाटण्यात येईल आणि कोणत्याही आमदारावर अन्याय होणार नाही याची दखल आणि काळजी मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून मी घेणार। अजितदादा आमच्या युतीतले नेते आहे आणि दादाकडे जाऊन आम्ही फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे निधी मागणं आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे सर्व आमदार गेलो, दादांनी आम्हाला सर्वांना सल्ला दिला की मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। त्यामुळे दादांनी आम्हाला आश्वासित केलं की कुठल्याही परिस्थितीत निधी हे जे कोऑर्डिनेशन आहे कोऑर्डिनेशनने वाटण्यात यावं। जे आम्ही महाराष्ट्रामध्ये 23 आमदार या युतीतले आहे, 23 आमदार व इतर आमदारांना निधी देऊन कुठल्या प्रकारचा कोणत्याही आमदारावर अन्याय होणार नाही, विकास कामाकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जिथं पूर्ण काम झालं त्या ठिकाणी निधी देण्यात यावं अशा प्रकारे दादांना सूचना दिल्या आणि त्याची अंमलबजावणी 100% 1-2 दिवसात आम्ही करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।